मॅडम झालंच आहे, एकच मिनिट. 1 मिनिट कसं असू शकतं सुरेखा? 1 मिनिट. हा, मिनिट. येस, कम इन. या ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग दत्ता भाऊ. मॅडम, माझा नवा नंबर सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे. हो, ठेवलाय मी सेव्ह करून. कोण आपण? मी ओळखलं नाही. सॉरी. नाही, पर्सनल ओळख असेल तर बाहेर जाऊन बोला ना. नाही, ही लेडीज मेकअप रूम आहे. एक्सक्यूज मी, ते आपले नवीन प्रोडक्शन मॅनेजर आहेत दत्ता भाऊ. सॉरी म्हणजे मी आधी ओळख करून द्यायला हवी होती. ओ, अच्छा. कधीपासून आला तुम्ही? आजच, आत्ताच. म्हणजे काल मी बोललो मिकीशी. मिकी मित्र आहे तुमचा? जुने मित्र आहेत ते. तुला काय माहिती? म्हणजे मीच बोललो ना काल सेटवर. नाही, मित्र असाल तुम्ही, जुने मित्र असाल तुम्ही, पण तरीही म्हणजे लेडीज मेकअप रूम मध्ये येऊन बोलणं म्हणजे तुम्ही लोकांना वाटू शकता असं ना की तुम्ही जवळीक साधायचा प्रयत्न करताय. ते बरोबर नाही. नाही, बरोबर आहे तुमचं. मी लक्षात ठेवीन मॅडम. काय म्हणजे काय घाम फुटला तुम्हाला? इतकं काय नाहीये. मी माझं मत सांगितलं फक्त, माझ्या कानाला बरं वाटलं नाही म्हणून. नाही, बरोबर आहे तुमचं, पण जरा टेन्शन आलंय का? हो, जरा. नाही, नका घेऊ तुम्ही टेन्शन. म्हणजे आम्ही सगळे कोऑपरेट करू ना तुम्हाला. सुरुवातीला होतील चुका, मग नंतर हळूहळू कराल नीट काम व्यवस्थित. काय नाही, म्हणजे कसं आहे, या वयात स्वतःची कसली आली आहे काळजी. आपलं जे काय व्हायचं असेल ते होतच. मग कुणाची काळजी करताय आता? जाऊ दे. काय झालं दत्ता भाऊ? काय नाही, ते मी तुम्हाला बोललो होतो ना मागे. नाही, मी म्हटलं माझ्याशी बोलू शकता तुम्ही. हिच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी चांगला सल्ला देऊ शकेन तुम्हाला. सल्ला म्हणजे मी मागे बोलता बोलता यांच्याशी बोललो होतो. या सुद्धा माझ्या मुलीच्याच वयाच्या असतील ना. अच्छा, मुलगी आहे का तुम्हाला? हो, अतिशय गुणाची आहे माझी मुलगी. 10 वर्ष झाली तिच्या लग्नाला. कायम हसतमुख असते. नवराही चांगला आहे तिचा. अतिशय गुणाची आहे माझी मुलगी. 10 वर्ष झाली तिच्या लग्नाला. कायम हसतमुख असते. नवऱ्याला हवं नको विचारते. नवराही चांगला आहे तिचा. पण काय माणसांचं काय होतं ना मॅडम, नशीबच उशिरा उघडतं. तसं काहीतरी झालंय त्याचं. म्हणजे तोही प्रयत्न करतो, नाही असं नाही, पण काहीतरी आड येतच बिचाराच्या. पण माझी लेक तुम्हाला सांगतो, कधीच कसलीच तक्रार करत नाही. म्हणजे माझा नवरा असा आहे, काहीही काम करत नाही, मला इतरांसारखे पैसे मिळत नाहीत, असं काहीही बोलत नाही. कधीच नाही. सतत हसतमुख असते, आनंदी असते. आणि मुख्य म्हणजे माणसानं धरून ठेवते. आनंदी राहते. म्हणजे कसं असतं मॅडम, देव एखादी गोष्ट जेव्हा माणसाला कमी देतो ना, की दुसरी गोष्ट तो जास्त देतो. म्हणजे माझ्या मुलीला पैसा नसेल दिला त्यांनी, पण आनंदानं जगण्याची वृत्ती दिली आहे मॅडम. इतकं हळवं असणं बरं नाही बरं का. दत्ता भाऊ, तुमच्या मुलीची काय अवस्था होत असेल मी समजू शकते. घर टिकवण्यासाठी बाईला
काय काय करावं लागतं हे एक बाईच समजू शकते.